सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः नम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि यः प्रैष्ण्यादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे सङ्कटे देवो विघ्नसतेन जायते मङ्गलमूर्ति मोरया ब्रह्माद्यशेषपारम्परेण यावत् स्वगुरुपादाम्बुजौ तावत् प्रणौमि। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वर्तमान काल में गणेश जी का महोत्सव चल रहा है, उसके अंदर हमें आपके साथ भाग लेना ये हमारा भाग्य है। समझो बहुभाषिक होने के कारण हमें अगर हिंदी में हमारा वक्तृत्व हो गया तो अच्छा लगेगा, लेकिन हमारी न्यूनता व्यक्त करते, खेदपूर्वक व्यक्त करते हम हमारे मातृभाषा यानी मराठी में ही संभाषण करें, प्रबोधन करेंगे। अभी या ठिकाणी आता आपण असं पाहिलेलं आहे की सुमुखश्चैकदंतशापासून जी 12 नावं घेतलेली आहेत, या नावाचं काय हे महत्त्व आहे? आपल्याकडं प्रत्येक कार्याची सुरुवात करत असताना गणपतीच्या पूजनानं केली जाते। एक पहिल्यांदा कोणतंही कार्य करत असताना सगळं आपण संकल्प करत असतो आणि संकल्प झाला की पहिल्यांदा गणेश पूजन करत असतो। संकल्प काय करायचा असतो? तर मला हे कार्य करायचं आहे, ते निर्विघ्नपणानं पार पडावं एवढ्याकरता मी तुझी पूजा करतो आहे। आणि सगळ्यात शेवटी पुन्हा आपण त्या देवाची प्रार्थना करायची असते। त्याला आपण सुरुवातीला जे संकल्पामध्ये मम घेतलेलं असतं, त्या ममचा त्याग करण्याकरता म्हणून इदन्न मम करायचं असतं। या गोष्टीचा विशेष आपण लक्षात घेतला पाहिजे। आता ही जी 12 नावं ह्याच्यामध्ये आलेली आहेत, सुमुख ह्या सुमुख ही नावं कशी निर्माण झाली? गणेश पुराणाच्या गणेश पुराणाच्या मध्ये ही नावं सगळं आलेली आहेत, त्याची आपल्यापुढं मांडणी केलेली आहे। या विशेष असं आहे आणखी पुन्हा की ह्या पूर्ण 12 नावांची वेगवेगळी स्थानं आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। ज्यावेळेला केव्हा आपण या भारत देशामध्ये पुन्हा याल त्यावेळेला अवश्यपणानं या स्थानांना भेट द्यावी आणि तिथल्या गणपतीचा आपण सर्वांनी आशीर्वाद घ्यावा, एवढी ते सुरुवातीलाच मी भगवंताजवळ गणपतीजवळ प्रार्थना करतो। या गणपतीचं एक भजन आपल्याकडं अशी पद्धत आहे की कोणताही विषय मांडण्यापूर्वी आणि आधी आणि अंती दोन्ही वेळा भजन करावं असं सांगितलेलं आहे। त्यामुळे तसं मी भजन करत असताना पहिल्यांदा म्हणतो, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा। आता यामध्ये जी एकूण 12 नावं आहेत, ती नावं कशी निर्माण झाली, कुणी त्या गणपतीची पहिल्यांदा स्थापना केली आणि त्यांच्यामुळं त्यांना ते नाव कसं पडलं, या गोष्टीचा एक आपण सुरुवात पाहूया। यामध्ये सुमुख हे जे पहिल्यांदा नाव आलेलं आहे, ते नाव कसं आलेलं आहे की गणेश पुराणाचा उपासना खंडामधून आपल्याला जर पाहिलं तर असं दिसून येतं की ही जी नावं तयार झाली, ही सुवर्ण नाव का झालं, सुमुख नाव का झालं, तर सुंदर अशी गणपतीची मूर्ती निर्माण करून त्यावेळेला तिला रत्नजडीत असणाऱ्या खूप चांगल्या अशा सुवर्ण मंदिरामध्ये देवाने स्थापित केली, म्हणून तिला काय झालेलं सुमुख असं नाव पडलेलं आहे। हे सुमुख खरं तर आपण नाव म्हटलं तर योग्य आहे का हो? कारण त्या गणपतीची आपण माहिती पाहताना पाहतो की त्याला एक सोंड आहे, एकच दात आहे, सुपासारखे कान आहेत, किलकिले डोळे आहेत। हे असं असताना त्याला आपण सुमुख का म्हणतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या गणपतीकडं आपण जात असताना, काही मागण्याकरता जात असताना आपण कसं जातो? आपले दुर्मुखलेले चेहरे घेऊन त्याच्याकडे जातो, त्यांना प्रार्थना करतो आणि त्यांच्या आशीर्वाद घेऊन ज्यावेळेला आपण परत येतो त्यावेळेला आपले चेहरे हे तो चांगले करतो, चांगले म्हणजे आपले मनोकामना पूर्ण करतो, म्हणून आपल्याला त्याला सुमुख असं म्हटलेलं आहे। आपल्याकडं ह्या आपल्या सनातन वैदिक संस्कृतीमध्ये अशी एक पद्धत आहे की कार्यावरून नाव ठेवलं जातं। जसं लक्ष्मीला आपण चंचल म्हणतो, बघितलं तर ती लक्ष्मी ही चंचल आहे का? ती चंचल अजिबात नाही आहे। मग काय होतं, ती ज्याच्याकडं जाते
त्याला ती चंचल करते. खरं तर लक्ष्मी ही महापतिव्रता आहे आणि पतिव्रता म्हणजे जिथं पती तिथं ती असते. पण मग तिला चंचल का म्हटलं तर ती तिच्या कार्यावरनं तिला चंचल म्हटलेलं आहे हे आपण लक्षात. तसं ह्या गणपतीच्या ह्या कार्यावरनं त्याला सुमुखाचं नाव दिलेलं आहे. सुमुखश्च एकदंत. एकदंत एकदंत का आहे त्याच्यामध्ये एक दोन दंत नव्हते का, पण एकदंत त्याने वक्रतुंड जो म्हटलेला आहे त्यामध्ये एकदंत हा त्याने आपल्या भक्तांच्या भक्तीमध्ये आड येणाऱ्या वाईट शक्तींचा नाश करण्याकरता आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. त्यामुळे जागेवर एकच दंत राहिलेला आहे. हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. आता दुसरं आपण बघत होतो की त्याचे सुपासारखे कान आहेत. ज्या वृद्ध महिला असतील की ज्यांना तयार धान्य वगैरे बाजारात आणायची सवय नाही, घरात आणून नीट पाकड करण्याची सवय असेल तर त्यांना सूप ही गोष्ट माहिती आहे. हे सुपासारखे कान असा गणपतीचं म्हणतो. ह्याचं काय वैशिष्ट्य आहे, हे सूप जे आहे हे सूप आतलं आपल्या धान्यामधला खोल जे काही आहे टाकून देणारा भाग आहे ते बाहेर टाकतं आणि चांगला भाग जवळ ठेवून घेतं. तसं गणपतीचं कान आपल्याला सुचवतं की वाईट काय आहे ते टाकून द्या आणि चांगल्या गोष्टी आपल्याजवळ ठेवा. पण यामध्ये काय होतं पहा, ज्यावेळेला ते सुपानं पाकड करणाऱ्या महिलांना माहिती असेल की ज्यावेळेला आपण सुपानं पाकड करतो नुसतं वर उडून ते अन्न ते पालापाचोळा बाहेर टाकला जातो का, तो जात नाही. मग त्याला काय करावं लागतं, त्यावेळेला 2-3 वेळा वर उडवायचं आणि नंतर चौथ्या वेळेला खालून त्याला शाबासकी द्यावी लागते. 4 बोटं मारावी लागतात. त्यावेळेला ते आपलं घाण आहे ते बाहेर टाकतं. म्हणजे शाबासकी दिल्यानंतर टाकतं. हेही आपल्याला ह्या गणपतीच्या कानातून आपल्याला शिकता येतं की चांगल्या कार्याची शाबासकी द्या आणि त्याला प्रोत्साहन द्या असं त्यात दाखवलेलं आहे. दुसरं सुमुख एकदंत झाला. एकदंत हे कोणी निर्माण केला, ज्यावेळेला देवाने आपलं सुमुख नामकरण करून त्या गणपतीला बसवलं त्याच्यानंतर हे बाकीचे इतर जे देव आहेत ते तिथं आले आणि मुनींनी त्यांना प्रेरणा दिली आणि मुनींनी गणेश नावाच्या एक उत्तम मूर्ती स्थापन केली, ज्याचं पूजन करून त्याला एकदंत हे नाव दिलेलं आहे. कोणी कुठलं नाव दिलं, पहिलं दिलेलं आहे देवाने नाव दिलेलं आहे सुमुख, आणि मुनींनी आता एकदंत नावाचं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर किन्नर यक्ष जे किन्नर आहेत, गंधर्व किन्नर, त्या लोकांनी सोन्याच्या मंदिरामध्ये ह्या गणपतीची स्थापना केली म्हणून त्या प्रकारे त्यांचं पूजन केलं म्हणून त्यांना कपिल असं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर गुह्यक, चारण आणि सिद्ध यांनी एक मूर्ती गणपतीची बनवली आणि मग त्यांनी त्याला गजकर्ण असं नाव दिलेलं आहे. ते का तर विशाल मंदिरामध्ये त्याची स्थापना केली म्हणून त्याला गजकर्ण असं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर सगळेजण ते सगळे आपण स्थापना करून ते सगळे स्वर्ग लोकाला गेलेले आहेत. एकत्र येऊन एक लंबोदर नावाचा गणेश तयार केला की ज्याची मूर्ती स्थापन केली तर सगळे श्वापदं जी हिंस्र श्वापदं आहेत, श्वापदं म्हणजे हिंस्र पशु यांना म्हटलं जातं. विशेष करून वन्य जी पशु आहेत त्याच लोकांनी एक अत्यंत चांगली मूर्ती स्थापन केली, त्याला विकट असं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर पर्वत आणि वृक्ष या देव यांनी सुद्धा एक मूर्ती स्थापन केली, त्याचं नाव विघ्ननाशक असं ठरलेलं आहे. त्याच्यानंतर ती पर्वत पुन्हा तिथं त्या ठिकाणी स्थिर झालेली आहे आणि त्या पर्वतावर वृक्ष हे सुद्धा स्थिर झालेले आहेत. सगळ्या पक्ष्यांच्या समूहाने, सगळ्या प्रकारच्या पक्ष्यांच्या समूहाने हे काय केलेलं आहे, रत्नांचा निर्मित एक स्वर्ण मंदिर तयार केलं. त्यामध्ये एक रत्नजडित मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीला नंतर असं नाव दिलेलं आहे की गणाधीप. मग त्याच्यानंतर ते पूजन करून त्याला प्रणाम करून निघून गेलेले आहेत. हे जे विषधारी जे प्राणी आहेत, उदाहरणार्थ साप आहेत, विंचोळे वगैरे, ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन काय केलं, एक मूर्ती गणपतीची स्थापन केली. त्यामुळे त्याला त्यांनी धूम्रकेतू असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर जलाशय जे काही जलाशय आहेत, तलाव असतील, मोठे मोठे विहिरी असतील, जे पाण्याची स्थळं असतील, त्या सगळ्यांनी काय केलेलं आहे, सरोवर असतील, त्या सगळ्यांनी काय केलं, एक सुंदर अशी गणपतीची मूर्ती स्थापन केली आणि त्याला गणाध्यक्ष असं नाव दिलेलं आहे. पुढं कृमिकीटाचे जे काही ज्याला आपण क्षुल्लक असं समजतो असे वनस्पती आणि किंवा औषधी
औषधी वनस्पती या त्यांनी एक अन्य अशी मूर्ती स्थापन केली की जिला भालचंद्र असं नाव मिळालेलं आहे. त्याच्यानंतर सचेतन बाकी अन्न असणाऱ्या जीवाने रत्नमय प्रसादामध्ये गणेशाची महामूर्ती स्थापन करून भक्तिभावानं त्याचं पूजन केलं. त्याला संपूर्ण कामना पूर्ण करणारी मूर्ती म्हणून गजानन नाव हे दिलेलं आहे. अशी ही 12 नावं आपल्याकडं त्या गणपतीला पडलेली आहे. आता ह्याचं नाव घेण्याचा फायदा काय होतो? व्यास महर्षींनी गणेश पुराणामध्ये म्हटलेलं आहे की ही जी नावं घेऊन कार्यारंभ जो करतो त्याला कार्यसिद्धी होते, त्याला त्यामध्ये पूर्णतः यश मिळतं. त्यावेळेला सगळ्या विघ्नांची शांती या हेतूनं पांढरं वस्त्र नेसून जो हे पूजा करतो त्याची सगळी कामना पूर्ण होते. त्याच्यानंतर आणखीन एक आहे की ह्या गणपतीच्या बाबतीत आणि जर म्हणायचं झालं तर कोणी देव जया विरुद्ध नसती कार्यार्थ ध्याती सदा. एकही बाकीच्या बाहेर पहा तुम्ही, सगळ्या देवतांचं पूजन करत असताना आधी गणपतीचं पूजन केलं जातं. पण बाकी गणपतीच्या पूजेच्या वेळेला तसं आहे का? मुख्य तोच देव असल्यामुळं त्याची दुसरी पूजा केली जात नाही. तर इतर देवांच्या पूजेमध्ये, इतर कार्यामध्ये त्याची पूजा केली जाते. एक त्याचं आणखीन वैशिष्ट्य आपल्याला मिळतं. जो पुन्हा युद्ध या वेळेला सुद्धा संकट काळामध्ये याचं नाव घेईल त्याचं संकट विघ्न दूर होतात. अशा ह्या गणपतीचा महिमा आहे. तो महिमा दरवर्षी आपण हा उत्सव साजरा करून करतो. खरं तर गणपतीचे 2 उत्सव वर्षातनं होतात. एक आता हा भाद्रपद शुद्ध चतुर्थी, याला गणेश चतुर्थी असं आपण म्हणतो, आणि दुसरं माघ शुद्ध चतुर्थी, त्याला आपण गणेश जयंती असं म्हणतो. असे हे 2 प्रकारचे उत्सव आपण साजरे करत होतो. गणपतीकडे गेल्यानंतर आपण मगाशी बघितलं की एकदंत आहे, तो सुमुख आहे. त्याच्या हातामध्ये काय आहे? हो, एका हातामध्ये त्यानं अंकुश धरलेला आहे. पाशांकुश धरण देवम. एका हातामध्ये पाश आहे, एका हातामध्ये अंकुश आहे, एका हातामध्ये मोदक आहे, तर एक हात त्याचा वर देण्यासाठी रिकामा आहे. आता ह्या हातात घेतलेल्या आयुधांचा तरी काय उल्लेख आहे किंवा त्याचा काय महिमा आहे? पाश आणि अंकुश. पाश कशाचा आहे आणि अंकुश कशाचा आहे? आपण भक्त जर एखादा त्या नियमातून बाह्य पद्धतीनं वागत असेल, नियमाला मोडून वागत असेल, तर त्याला ताळ्यावर आणण्यासाठी आणि पुन्हा आपल्या भक्तीच्या मार्गामध्ये ठेवण्यासाठी म्हणून त्यांनी अंकुश भगवंतानं धारण केलेला आहे. आणि पाश कशासाठी आहे? तो म्हणतो की तुझ्या संसाराचा पाश माझ्या हातात आहे हे लक्षात ठेव. संसाराचा पाश असल्यामुळं संसारामध्ये तू गडबड करून चालणार नाही, मला विसरून चालणार नाही, हे त्यांनी दाखवलेलं आहे. आता तिसरं राहिलं म्हणजे मोदक एका हातामध्ये आहे. तर ह्या मोदक काय करतो? साधारणपणे आपण सर्वांना मोदक म्हणजे काय असं माहिती आहे. एक पाळी असते, ती याची मोदकाची पाळी म्हणतो त्याला आपण. ती कणकीची असेल, तांदळाची असेल, कशाची असेल, आणि त्याच्यामध्ये आपण सारण भरतो. सारण काय आहे? किती प्रकार आहे सारणामध्ये. त्यात आपण मनुके घालतो, बेदाणे घालतो, बदाम घालतो, काजू घालतो, साखर घालतो, खोबरं घालतो, कितीतरी प्रकार सगळं हे करतो. तसं ह्या जगातल्या सगळ्या पदार्थांना एकत्र घालून ते सगळं एकत्र मिटवलं जातं आणि त्याला उकडलं जातं. तर हे सगळ्या जगातल्या ज्या वासना आहेत ह्या एकत्र करून त्यांना नाहीशा करण्याचं काम गणपती करतात. म्हणून हातात मोदक असं धारण केलेलं आहे. मोदक शब्दाची व्याख्या मोदक करणारा, मोद म्हणजे आनंद निर्माण करणारा, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. असा हा मंगलमूर्ती आपणा सर्वांना या निमित्तानं सुखदायक होवो, या अखंडपणानं आपल्या सर्वांच्याकडनं या गणपतीची सेवा घडो, एवढीच या ठिकाणी आपण एक मंगलमूर्तीच्या चरणी प्रार्थना करूया आणि इथं आपण थांबूया.